गेलेला आहे केक आणायसाठी। हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग। तर कसे आहात सर्व? मजेत ना? मजेतच राहा। तर नवीन कोणी असाल तर आपल्या चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका। तर इथे सकाळी सकाळी माझे कामं सगळे झालेले होते। आंघोळ वगैरे करून मी कपडे लावून दिले सर्वात आधी, कारण की आभाळ आभाळ वाटत होतं, त्याच्यामुळे कपडे वाळले पाहिजे म्हणून मग मी पहिले कपडे लावून दिले। स्वयंपाक होईपर्यंत माझे कपडे होऊन जातात धुवून। तर इथे आता मी आली आहे स्वयंपाक करायसाठी। तर स्वयंपाक आजचा ना शॉर्टकट राहणार आहे, कारण की आज आम्हाला जायचं होतं बाहेर गावी। माझ्या काकूकडे कार्यक्रम होता, म्हणजेच त्यांनी एक देवस्थान आहे सेवा म्हणून, तर तिथे स्वयंपाक होता त्यांचा पानग्याचा। तर आमचं जायचं हो नाही सुरू होतं, म्हणून आज मी भाजी पोळी न बनवता शॉर्टकटमध्ये आपलं काहीतरी करायचं बा म्हणून तर वरण फळं केले होते। तर इथे सर्वात आधी डाळ मांडून दिली। तर वरण शिजत आहे तिकडे आणि म्हटलं चला तोपर्यंत आपण पूजा करून घेऊया। तर आणि मग पूजा करून झाल्यानंतर मग मी इथे कणिक भिजवून घेणार। तर कणिक भिजवताना त्यामध्ये टाकणार ओवा, थोडंसं अद्रक लसूण काढून टाकणार आणि थोडं जिरं। सांबार असेल तर ठीक, नाहीतर मग असंही भिजवू शकतात। तर कणिक थोडी आसट झाली होती म्हणून मग मी कणिक आणखी थोडीशी यामध्ये ॲड केली, पण इकडे लक्ष देता तिकडे सर्व उतू गेलं। वरण पण फोडणी दिलं मी। वरण आपलं जसं नॉर्मली फोडणी देतो आपण, कांदा, तिखट, मीठ, अद्रक लसूण पेस्ट असेल तर ठीक, नाही तर मी तर आपलं लसूण जो आहे ना तो काढूनच टाकतो, त्याचाच वेगळाच एक फ्लेवर येतो। तर हे सगळं उतू केलं होतं, मग मी गॅस बंद केला आणि सर्वात आधी गॅस क्लीन केला, कुकर पण क्लीन करून घेतला, कारण की ते ना मग गरम याच्यामध्ये नाही का ते एवढं चिपकून जातं ते सर्व, मग निघायला थोडं हे जाते त्याच्यापेक्षा। आणि तसं म्हणजे पाहून स्वयंपाक करणं माझ्याकडून होत नाही। मी सर्वात आधी पहिले क्लीन करून घेते आणि मग बाकीचं करत बसते। तर यामध्ये टाकलेला आहे थोडासा गूळ, आणि आजचं वरण जे आहे ते आगळं वेगळं थोडंसं काहीतरी असं तसं हे ते टाकून केलेलं आहे, म्हणजे सांबार मसाला वगैरे टाकलेला आहे, गूळ टाकला आहे, मस्त आंबट गोड असं वरण झालेलं आहे। थोडंसं आमचूर पावडर पण टाकलेलं होतं मी यामध्ये। आता याच्या जाड अशा पोळ्या लाटून घेणार आणि त्याचे काप करून घेणार, आणि ते तयार झाल्यानंतर मग वरण आपलं उकळी आलेलंच आहे ऑलरेडी, तर त्यामध्ये सोडून देणार। तर काप जे आहे ते असे थोडेसे जाडसरच ठेवायचे, म्हणजे जसं पाटोडी करतो ना आपण, पाटोडीच्या ज्या वड्या करतो ना बस तशा टाईपचे, किंवा मग हाताने वेगळा आगळा शेप पण देऊ शकतात, पण मला कसं थोडंसं घाई होती त्याच्यामुळे मग मी इथे शॉर्टकट मार्ग जो आहे तो आपला काय म्हणते त्याला स्वीकारलेला आहे। तर आता यामध्ये टाकणार काप पूर्ण, आणि हे एक पोळी राहिलेली होती, कारण वरण मग घट्ट येऊन जाते ना, म्हणून मग एक पोळी राहिलेली होती। तर आता हे सुद्धा यामध्ये टाकून देणार, आणि 1-2 उकळी आल्या आणि मग थोडंसं कमी गॅसवर शिजू दिलं की तयार झाले आपले वरण फळं। ते झालं की मग लगेच मी जेवण करायला घेणार, कारण भूक लागली होती। सकाळी केली होती मी, सकाळी नाश्ता केला होता मी कुटक्यांचा, म्हणजे भात वगैरे टाकून शृंगारदाणे जे आहेत ते। तर चला आता हे ओटा वगैरे क्लीन करून घेते, भांडे घासून घेते आणि मग जेवायला घेते। हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग। तर पुन्हा एकदा स्वागत करते। मगाशीच ब्लॉग सुरू झालेला आहे, सुद्धा पुन्हा एकदा स्वागत करते। आणि खरं तर आज आम्हाला जायचं होतं कार्यक्रमाला, कारण आज होता कार्यक्रम माझ्या काकूंकडे, आणि आमच्या काकूंकडे माझी काकू यांची आतोबहीण। तर माझी काकू आणि यांची आतोबहीण एकच आहे, तर सख्खी आतोबहीण। तर त्यांचा स्वयंपाक होता सेव्याला। आमच्या खरांगणा गाव जे आहे ना, खरांगण्याला जाताना सेवा म्हणून लागते, मारुतीचं मंदिर आहे तिथे खूप जण स्वयंपाक ठेवतात, ज्यांच्या कोणाच्या मनोकामना पूर्ण झाल्या असतील स्वयंपाक करतात। तर त्यांचं तसंच काही असेल त्यानिमित्त त्यांनी स्वयंपाक केलेला आहे तिथे। पाणक्याचा स्वयंपाक असतो, पण आमचं जाणं होते नाही होत अजून, पण काही असं वाटून नाही राहिलेलं आहे, कारण तिथे जायचं म्हणून, कारण यांना काही फुरसत भेटत नाही आहे त्याच्यामुळे। आणि थोडा आम्ही म्हटलं की 4 वाजेपर्यंत तरी निघून जाऊ, पण ते मला नाही वाटत शक्य आहे बा म्हणून, आणि त्याचमुळे मग मी आता बनवलेलं आहे वरण फळं।
तर हे बघू शकता तुम्ही, किती छान अशी वरणफळं झालेली आहे. तर तुम्ही जेवण करायला आणि हे करत आहे बाहेर कूलरचं काम. त्यांना कधीची आवाज देत आहे मी या या म्हणून, पण त्यांचं काही होऊनच नाही राहिलं आणि बराच वेळ झालेला आहे भरपूर. या तुम्ही पण वरणफळं खायला, टेस्टी टेस्टी. तर यार हा चम्मच ना बरोबर राहतच नाही. तर हे बघा झालेले आहे वरणफळं तयार. आता करते मी जेवणच करणार. नाश्ता तर काही होणार नाही, आता जेवणच करून घेते कारण भरपूर वेळ झाला, भूक पण लागलेली आहे. सकाळी केले मी शृंगारदाणे म्हणजेच पोळी आणि भाताचे कुटके. तर त्याचा नाश्ता झाला, भरपोट झालेला होता. कारण जायचं म्हटलं तर थोडंसं नाश्ता वगैरे पोटभर करूनच जर जायचं काम पडलं तर तिथे सुद्धा नक्कीच जाऊ. कारण इतक्यात असं होत आहे ना की आमचं कोणतेच कार्यक्रम अटेंड करणं होत नाही आहे, कुठल्याच कार्यक्रमाला जाणं होत नाही. तर सर्वजण आम्हाला विचारत आहे की कार्यक्रमाला का बरं नाही येत आहे, का बरं नाही येत आहे म्हणून. तर आम्ही म्हटलं की या तरी कार्यक्रमाला जाऊ. आणि आणखी 10 तारखेला कार्यक्रम आहे, तर तिथे जाऊ म्हणून ठरवलेलं आहे. पण आता माहिती नाही काय होते काय नाही. तर आणि सोबतच लग्नाची सुद्धा कामं सुरू आहे. आणि हे बघा कसं होते ना की यांचं ना आम्हाला जेव्हा कोणता प्रोग्राम असला, कुठे जायचं असलं, तेव्हा यांना सुटका मिळत नाही ड्युटीमधून. आणि जेव्हा मला काहीच काम नसते, म्हणजे कोणत्या प्रोग्राम नसते, काहीच नसते, तेव्हा मला असं मग कुठेही जाऊन बसावं लागते. जसं मी उद्या जाणार तर कुठेही नाही, मी एक तर सासरी जात असते, नाही तर माहेरी जात असते. इथे एकटी काही राहत नाही रात्रभर, जर मला इथे थांबायचं काम पडलं तर. तर आता यावेळेस मी जाणार माहेरी, कारण आता सुद्धा सुरू आहे आमची लग्नाची तयारी. त्याच्यामुळे माहेरी जाणार. आईसोबत मार्केटमध्ये पण जायचं आहे, तर खरेदी वगैरे करायसाठी. तर जमलंच तर तो सुद्धा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार. आणि आजचं तर काही आहे नाही आपलं पॉसिबल. तर बघू आता होईल शेवटपर्यंत, कारण की रात्रीचा तर कार्यक्रम तो राहणार नाही आहे. कारण तो कार्यक्रम 5 वाजेपर्यंत किंवा 6 वाजेपर्यंत तरी राहणार. तर बघू, जाणं होते नाही होत. जाणं झालं तर नक्कीच जाऊ, नाही झालं तर राहू देऊ. तर चला मग आता. आणि आपल्या चॅनलला जे कोणी नवीन असाल तर त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा. आणि उद्या आहे गुढीपाडवा. तर गुढीपाडव्याची सुद्धा तयारी मी कालच करून घेतली, कारण आज आहे अमावस्या आणि आज काही विकत आणता येत नाही, म्हणून कालच मी तयारी करून घेतली. तर उद्या सकाळी पूजा करू, पटपट आवरू आणि निघून जाईन मग मी बोरगावला. हे वर्धेवरून जाणार बाहेर गावी. चला जेवण करते मी आता, भेटते मग नंतर तुम्हाला. तर झालेली आहे संध्याकाळची वेळ आणि आता करते मी दिवावात पडते. मी आता दिवावात करते. आणि इथे बघा मनी प्लांट लावलेला आहे, इथे ठेवला मी आता आतमध्ये, कारण बाहेर ऊन तपत आहे जास्त आणि इथे सूर्याचा प्रकाश पण येतो असा इकडून आणि छान वाटते घरात थोडंसं. आणि इकडलं तर आपलं ऑलरेडी ठेवलेलंच आहे, पण आता समर्थ आला होता त्याच्यामुळे मग मी ते काढून ठेवलं होतं झाडसाठी ना, आपल्यासाठी म्हणजे माझ्यासाठी. डब्बा येणार आहे टिफिन. तर आईंनी आमच्या टिफिन आणलेला आहे तिथून. माझ्या आईचा कॉल आला होता, आई गेली होती घरी, तिकडे आमच्या घरी गेली होती. तर तिचा कॉल आला होता की आई डब्बा आणत आहे म्हणून तुझ्यासाठी. तर आता ते पाठवणार आहे कोणाच्या तरी हाताने. तर डब्यात बघू आपण काय काय स्वयंपाक आहे. तर आणि माझ्या आईच्या हातची भाजी आहे म्हणते, तर भाजी तर टेस्टी असणारच आईने केली म्हटल्यावर. तर मस्त असं जेवण होणार. आणि सकाळचे आपले हे आहेच वरणफळं. तर मग म्हटलं स्नेहाताईंना एक काम करा, तुम्ही स्वयंपाक नका करू, इकडेच येऊन जा किंवा मग आम्ही तिकडेच चाललं जाऊ. कारण आज आहे उद्या आहे सरांचा वाढदिवस आहे उद्या. तर मागच्या वर्षी मी जसं तुम्हाला सांगितलं होतं मागच्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये की यावर्षी त्यांचा लास्ट बर्थडे सेलिब्रेशन राहील म्हणून आम्ही छान मस्त सेलिब्रेशन केलं. पण त्यांचं ट्रान्सफर जे आहे ते काही कारणामुळे थांबून गेलं. तर 1 वर्ष आलं तसं, म्हणजे 1 वर्ष इथेच मग चाललं गेलं.
तर यावर्षी पण असंच काहीतरी हो आणि त्यांचा ट्रान्सफर थांबून जाऊ, पण माहिती नाही. तर यावर्षीसुद्धा असंच आम्ही ट्रान्सफर आहे म्हणत यावर्षीसुद्धा आम्ही बड्डे सेलिब्रेट करू त्यांचा. तर बघू, स्नेहाताईंचा मला कॉल आलेला होता की सरांना सरप्राईज द्यायचं आहे म्हणून. तर आता आम्ही तिकडे जेवण करू आणि केक जो आहे हे घेऊन येणार. तर इकडल्या फ्रीजमध्ये ठेवून देऊ, म्हणजे कसं मुलं सतत कारभार करत राहतात ना फ्रीजमध्ये, तर त्यांना कळून जाईल, कारण त्यांना द्यायचं आहे त्यांच्या आहोंसाठी सरप्राईज. तर चला मग आपण पण थोडंसं त्यांना साथ देऊया. आणि स्वयंपाकाची काही टेन्शन आहेच नाही, कारण मगांचे वरणफळसुद्धा आहे, भरपूर आहे, म्हणून मग आपण एकत्रच जेवण करूया म्हटलं. तर असं आहे. चला मग आता दिवावात करून घेते मी पटकन आणि मग नंतर भेटते तुम्हाला. शानूनी बघा कशी रांगोळी काढून ठेवलेली आहे. मगाशी आली ती, आज तर दिवसभर मावशीच्याच घरी होती, पण मगाशी आली ती आणि रांगोळी काढली आणि तशीच ट्युशनला चालली गेली. तर देवावात झाला, आता मी दिवा लावून घेते देवापाशी तर लावला, तुळशीपाशी लावून देते. आणि रांगोळी मी मगाशी मोडत होती झाडझोडीच्या वेळी, पण म्हटलं पुन्हा ती रागवेल आणि तिला बेकार वाटेल, म्हणून मग मी राहू दिली. आजच्या दिवस तरी राहू द्यावं म्हटलं. आता उद्याचा गुढीपाडवाचा आहे, तर आपल्याला हे थोडंसं आजूबाजूचं स्वच्छ करावंच लागेल, तेव्हा मोडताच येणार. तर चला मग आता ते का. तर शानू आली आहे आणि डायरेक्ट मावशीकडेच गेली. तिच्या सुरू आहे सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या मावशीकडे. आज तर पूर्ण दिवस तिकडेच होती. मी म्हटलं अगं ये ना नाही म्हणे, मला मावशीकडेच थांबायचं आहे म्हणे. तर ती तर तिकडेच आहे. तर डब्बा घेऊन आली मी इथे, आणि सकाळचे आमचे काय म्हणता याला वरण थोडंसं घट्ट आलेलं आहे. याच्यात पाणी सोडायचं का आपण, थोडंसं गरम पातळ करायसाठी. आणि तिकडे पराठे करत आहे स्नेहाताई, कारण एवढा डब्बा काही पुरणार नाही आमच्या चौघांना काही एकाला सुद्धा पुरणार नाही. त्याच्यामुळे पोळ्या आहे, फक्त भाजी खूप कमी आहे. त्याच्यामुळे आता इथे पराठे करते थोडेसे सोबतीला, काहीतरी सोबत असो बा म्हणून. तर चला आता हे आम्ही जेवण करून घेतो आणि मग करणार सेलिब्रेशनची तयारी. सरप्राईज द्यायसाठी बापरे. आणि मागच्या वर्षी पण आमचं सुरू होतं, जसं मी तुम्हाला सांगितलं, यावर्षी सुरू होतं आमचं, यावर्षीचं शेवटचं वर्ष म्हणून. तर यावर्षी सुद्धा असंच यांचं कॅन्सल झालं पाहिजे. आणि आम्हाला फोन येत आहे, हे गेलेलं आहे केक आणायसाठी. तर आमचं जेवण वगैरे झालं आणि मी थोड्या वेळासाठी घरी आली. सर बाहेर फिरत होते, मी थोड्या वेळासाठी घरी आली, तर सर घरी चालले गेले. तर स्नेहाताईंचा कॉल आला, आता हे घरी आले तर यांच्यासमोर तुम्ही जर येऊन बसाल तर यांना डाऊट येईल. त्याच्यामुळे आता केक घेऊनच तुम्ही या 11:30 वाजता म्हणून. तर केक जो आहे तो इथे ठेवलेला आहे आणि शानूला पण माहिती पडलं, त्याच्यामुळे हे त्यांच्यासमोर बडबड करणार म्हणे. त्याच्यापेक्षा तुम्ही एक काम करा, घरीच थांबा, आम्ही झोपतो, म्हणजे नाटक करतो बा झोपायचं. त्यांना काही असं वाटू नाही की सेलिब्रेशन होणार की काय बा म्हणून. तर आता आम्ही जाऊ 11:30 वाजता. आता सध्या वाजलेले आहे 11 वाजलेले आहे. तर जाऊ 11:30 वाजता आणि मग सेलिब्रेट करू. कसं सरप्राईज होते, कसं नाही, कसं देते त्या सरप्राईज, तर ते पाहू आता. आता सर घरी आहे, त्याच्यामुळे आम्ही कॉलवर पण बोलू शकत नाही. त्याच्यामुळे पाहू जसं होते तसं, त्यांचं कसं काय आहे. तर त्यांची खूप इच्छा आहे की सरप्राईज द्यायचं म्हणून. मागच्या वेळेस पण त्यांना थोडाफार तरी डाऊट येऊन गेला होता, पण यावेळेस आता माहिती नाही डाऊट आला आहे की नाही आहे की काय आहे, काही माहिती नाही. तर जेवण मस्तच झालं आज आमचं आणि डबा पण होता. पुन्हा स्नेहाताईंनी पराठेसुद्धा केले होते आणि हे पण होतं. तर चांगलं असं जेवण झालं. आता थोडा वेळ आराम करते. एक व्हिडिओ आहे मी आता अपलोड केला. बरेच दिवस झाले व्हिडिओ अपलोड करणं नाही झालं, कारण की घरी पाहुणे वगैरे होते आणि लहान पोरं असल्यावर खूप हे असते, एडिटिंग वगैरे काहीच जमत नाही. त्याच्यामुळे आणि यांचा तर किल्लोळ रे बापरे खूपच जास्त भयानक होता, तर एडिटिंग म्हणजे पॉसिबलच नव्हतं. म्हणून मग व्हिडिओ थोडेसे गॅप होत आहे व्हिडिओ अपलोड करण्यामध्ये. तर आता कंटिन्यू व्हिडिओ
करायचं म्हणून नेहमीच ठरवते मी की आता कंटिन्यू राहायचं, पण कोणत्या नाही कोणत्या कारणामुळे ते व्हिडिओचं असं होऊन राहिलं ना. तर स्नेहाताईंचा आता कॉल येऊन गेला थोड्या वेळा आधी की सर मस्त गाढ झोपलेले आहे म्हणे, तर तुम्ही येऊन जा. 11:30 वाजलेले आहे. 11:30 कशाला, 11:45 वाजलेले आहे. केक कट होईपर्यंत 12 वाजूनच जाते. तर सकाळी पण आम्हाला लवकर उठून सर्व काही करायचं आहे. चला आम्ही निघतो. चला टाका त्या पिशवीत टाक. शानू पण जागीच राहिली, कारण तिला थोडं हिंट झालेलं होतं की असं काहीतरी यांचं सरप्राईज प्लॅन आहे आणि ती अशा गोष्टींसाठी खूपच एक्सायटेड असते, त्याच्यामुळे ती जागी आहे. विहान बहुतेक झोपलेला असेल. स्नेहाताईंच्या बोलण्यावरून वाटलं विहान झोपलेला आहे म्हणून. चला चलो निकलो. लॉक केक काय हातात आणि तिच्यापाशी फटाके. शानू थांब जरा. असं आवाज हासाचं बिलकुलच नाही हा शानू. आणि आज यांच्या क्वार्टरमध्ये कोणीच नाही आहे. तिकडले आर्टिस्ट आहेत बहुतेक, इकडले आहे इकडले नाही आहे. गाठ झोपू नये कसं. बरं झालं तेवढं तुमच्यासाठी चांगलं झालं. घ्या तुमची अमानत. तुम्ही उठा तिथून, इथं बसा. मला आता इथे हॅपी बर्थडे लिहायचं आहे, ते लिहून घेतो आणि मग स्नेहाताई सरांना दिला आवाज द्या. कसा आवाज द्या, तसा आवाज नका देऊ, घाबरून टाका थोडंसं. असा आवाज नाही द्यायचा, घाबरवा लागते, घाबरून टाकायचं. हा चमचा चमच्याने आणायचा आहे का. एवढाच टाईम व्हायचा आहे. ते लाईट लावतात ते वायर. लाइट लगा ये तो उघड दरवाजा बाथरूमचा बाथरूम काही किचनचा उघड मी लाईट
आणला म्हणजे बर्थडेचा. दादा काय इथंच करा सर, इथून असे पदार्थ करा. तुमच्या वाईफीने तुमच्यासाठी एवढं हे केलं, डेकोरेट केली. काहीच तर नाही एवढंच होतं त्याच्यामध्ये. 4-5 झोपला. शुभमसाठी प्लेट वगैरे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. ते सांग पैशाची थोडीशी आमच्याकडे कंजूसी होती. कमतरता आहे पैशामुळे थोडस. आमची लाडकी बहीण योजना यायची आहे, त्यांना भेटत नाही. त्यांना लाडकी बायको योजना भेटायची आहे. लाडकी बायको योजना भेटायची आहे. म्हणजे वाढदिवस झाल्यासारखं वाटते थोडस. अक्षर नीट करून ठेव. बापरे बापरे, काय मुलाचं कामच नाही. अरे यार, वरून खाली घ्या ना तुम्ही. आता दोन्ही माणसं काही करत नाही. आता 37 करूया. त्याच्याकडे जरा पाहू तुम्ही कॅमेरा. 37 दिसत आहे का? या साईड खाली बघायचं. काही श्रेय सर तुमच्या पत्नी श्रीला आहे, कारण सर्व जे अरेंजमेंट आहे तुमच्यात जाईल. तर सर्व अरेंजमेंट जे आहे ते यांची आहे. तर तुम्ही सर यांना धन्यवाद म्हणा. धन्यवाद. हॅपी बर्थडे. अजून काही सर तुम्हाला तुमच्या पत्नीश्री बद्दल काही कौतुक करायचं असेल तर करू शकता. नाही, आता कॅमेरा समोर आता झोपायची वेळ नंतर करा, तुम्हाला असं वाटेल तेव्हा. फक्त स्नेहाताई मला सांगा सकाळी. तर तेव्हाची बनत आहे प्लेट आणा, केकच्या प्लेट आणा. पण प्लेटच्या वाटणीचे सर पेपरच काढायसाठी गेले. बेटा पाडून टाकशील. टिनू बघशील. त्याच्यासाठी उपाशी होती का तू? अरे काऊन घेते प्रूफ हातांना टाका तोंडात डोळ्यात घुसेल, माझ्या नाकात घुसेल कॅमेरा तुमचा. वाढदिवसाच्या पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आम्ही नाही केली, यांनी केली. आम्ही फक्त यांचे सहकार्य करायला तुम्ही आले त्याच्याबद्दल खूप तुमचे धन्यवाद. आभारी आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळं काही आमचं
कचरा करून टाकला. तुम्ही दाखवलं सगळं काही साफ केलं आधी कसं होतं आता कसं आहे. तिचं चालूच आहे अजून. हो. आणि ती माहिती नाही येते की नाही तर की मुक्काम इथंच आहे तर हल्ली मुक्काम. ती सध्या शाळा नाही फक्त उद्या एवढंच मला शाळेत जावं लागते. हा उद्या आपल्याला गावाला जायचं आहे पण शानू सकाळीच पहाटे पहाटे 5लाच वेळ. आम्ही चाललोय बोरगावला. तुला यायचं आहे का की तू थांबते इथेच. शानू? शानू स्वच्छता अभियान एवढं मनावर नको घेऊ. चल राहणार आहे का? ठीक आहे तुम्ही चालले जा. बरं आम्ही चालले जातो. चालू राहा की इथं. हो राहू दे तिला. बाय बाय गुड नाईट. असा झाला बर्थडे सेलिब्रेट आणि असं केलं आम्ही सेलिब्रेशन. शानू अजूनही जागीच आहे. चला तर त्याचबरोबर मी माझा आजचा ब्लॉगसुद्धा इथेच एंड करते. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला नाही गं हे व्हिडिओ एंड करते ना. आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. आणि असंच तुमचं प्रेम जे आहे ते कायम माझ्या पाठीशी असू द्या. पटापट सबस्क्राईब करा. पटापट 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 चुटकी बजा रे बाबा. चुटकी बजा के. चलो चला बाय बाय गुड नाईट. भेटते उद्या.